आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयास दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी न्याक राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्य समितीने भेट दिली होती. या समितीमध्ये चेअरमन म्हणून गडचिरोली विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे, तर समन्वयक सदस्य म्हणून डॉक्टर लालरिंग लुंगा मिझोरम आणि सदस्य म्हणून केरळचे डॉक्टर मुरलीधरन आयड वट्टम यांनी काम पाहिले. यांनी 2 दिवस महाविद्यालयातील विविध भागास भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली होती व या समितीने समग्र अहवाल केंद्राकडे पाठवला होता. या अहवालानुसार महाविद्यालयास मूल्यांकनामध्ये B++ CGPA 2.94 ग्रेड महाविद्यालयास मिळाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे चेअरमन इंद्रजित पाटील यांनी आयोजित बैठकीप्रसंगी दिली. सोमवार दिनांक 10 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित माहितीपर पत्रकार बैठक व गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर BB कालतिप्पी हे होते. महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन जयकुमार खोत, तात्यासाहेब खोत, बाबासाहेब खोत, नाभिराज खोत, प्रशांत पाटील, सुनील नारे, बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण चौगले यांनी केले, तर प्रास्ताविक न्याय समितीचे संयोजक डॉक्टर महादेव मोकाशी यांनी केले. या प्रसंगी इंद्रजित पाटील पुढे बोलताना म्हणाले, 2018 साली महाविद्यालयाचे तिसऱ्या वेळी मूल्यांकन पार पडले होते. त्यावेळी B+ ग्रेड मिळाला होता, तर यावेळी 35 गुणांची भरघोष अशी वाढ झाली आहे. आपल्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाविद्यालयास B+ ग्रेड मिळाली. आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. ही भेट यशस्वी व्हावी म्हणून लठ्ठे शिक्षण संस्था सांगलीचे चेअरमन शांतीनाथ कांते, सेक्रेटरी सुहास पाटील तसेच आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे चेअरमन ॲडव्होकेट PR पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन इंद्रजित पाटील, उपाध्यक्ष जयकुमार खोत, प्राचार्य डॉक्टर किरण चौगले, संयोजक डॉक्टर महादेव मोकाशी, VS संयुक्त पदवीपूर, महाविद्यालयाचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, LES शाळेचे अध्यक्ष नाभिराज खोत, उपाध्यक्ष डॉक्टर विपुल सदलगे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, माजी विद्यार्थी संघटना व विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी उपाध्यक्ष जयकुमार खोत, प्रद्युमन खोत, अमर शास्त्री, डॉक्टर BB कालतिप्पी यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजित बैठकीप्रसंगी लठ्ठे शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे सदस्य, प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, निवृत्त शिक्षक, माजी विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दिव्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर गोपाल महामुनी यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडके हाळून गजानन पाटील. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಒಂದು ಗ್ರೇಡ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಾಕ ಎಲ್ಲರೂ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಆಲ್ರೆಡಿ ನಮ್ಮ ಲಾಸ್ಟ್ ವರ್ಷದಲ್ಲಿ 23-24 ಪಾಸ್ ಆಗಿರೋ ಹುಡುಗರಿಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಓಕೆ, ಅದನ್ನ 79-81 ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಅಲ್ಯೂಮಿನಿಯಂ ಕೂಡ ಇದನ್ನ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಕೋಆಪರೇಷನ್ ನಾವು ರಿಟೈರ್ಡ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಸ್ ಆಗಿರಬಹುದು, ನಾವು ರಿಟೈರ್ಡ್ ಸ್ಟಾಫ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಆಗಿರಬಹುದು, ಮೀಡಿಯಾ ಆಗಿರಬಹುದು, ನಮ್ಮ LMC ಕಮಿಟಿಗಳು ಆಗಿರಬಹುದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಇದಾರ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟ ಈ ಒಂದು ಔಟ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ನ ಅವರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಂಥ ಒಂದು ವರದಿಯನ್ನ ನಾನು ಸಂಸ್ಥೆ ತುಂಬಾ ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತೀನಿ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇದು ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳಲು ಬಯಸ್ತೇನೆ. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕುಸುಮಾವತಿ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ನ್ಯಾಕ್ ಬರೋದಂತ ಹೇಳಿ 6 ತಿಂಗಳಿಂದ ಎಲ್ಲ ತಯಾರಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಆ ತಯಾರಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದಂತಹ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಕರೆದು ತಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ತಮಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಮೊಟ್ಟಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾನು ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಆಗಿ ನನಗ ಯಾವ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಹೋದ ವರ್ಷ ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಚೇರ್ಮನ್ಶಿಪ್ ಹಾಗೂ ನಿರ್ದೇಶಕರ ಮಂಡಳಿಯ ಹೊಸದಾಗಿ ಆಯಿತು. ಆದಾಗ ಕೈಲಾಸ ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನನಗೆ
ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮ ನಿರ್ದೇಶಕ ಮಂಡಳಿಯ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರೇಡ ಕೆಳಗೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ಅವ್ರ ಅನಿಸಿಕೆ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ರ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆದು ಅವ್ರಿಗೆ ಈಗ ಅವ್ರಿದ್ರೆ ಬಹಳ ಹರ್ಷ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆಗ ದುರ್ದೈವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅವರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅವರ ಇನ್ಸ್ಪೈರಿಂದ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಗಮನ ಕೊಡಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮತ್ತೊಂದು ಈಗ ಹೇಳಿದ್ರೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ ನಮಗೆ ನ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಗ್ರೇಡ್ B++ ಬಂದದಂತೆ. ಹೋದ್ಸಲ B+ ಇತ್ತು, ಈ ವರ್ಷ B++ ಬಂದದಂತೆ. ಎಲ್ಲರ ಅನಿಸಿಕೆ ಇತ್ತು A ಗ್ರೇಡ್ ಬರ್ತದಂತೆ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಹೇಳಬಯಸ್ತೀನಿ, ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ A ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೊಂದು ಮೇನ್ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿದ್ದಂತ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆ 5 ವರ್ಷದಾಗ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದ್ದದ ಒಂದು ಕಾರಣ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.